मराठा आरक्षणानंतर जर महाराष्ट्रात दुसरा मुद्दा गाजत आहे तो म्हणजे धनगर आरक्षणाचा मुद्दा आहे, जे या ठिकाणी आपण पाहतो एसटी कॅटेगरीतून आरक्षण मिळण्यासाठी जो संघर्ष सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवरती आपण आजचा व्हिडिओ बनवतोय। यामध्ये आपण संपूर्ण धनगर समाजाचा जो आतापर्यंतचा इतिहास आहे तो इतिहास पाहणार आहे आणि त्यानंतर आणि धनगर यामध्ये नेमका फरक आहे का एकच आहे तोही मुद्दा आपल्याला बघायचा आहे आणि यामध्ये नेमकी कोणकोणती कायदेशीर प्रक्रिया असू शकते आरक्षणाची तोही मुद्दा आपल्याला या सेशन मध्ये बघायचा आहे। तर या ठिकाणी आज आपण आजचा जो सेशन आहे या सेशनची सुरुवात करूयात। तर पहिल्यांदा आपण बघूयात की या ठिकाणी धनगर समाजामध्ये जर एकंदरीत काय झालेलं आहे तर पहिली मेन मागणी काय आहे की धनगर समाज आज NTC या ठिकाणी म्हणजे 12 विमुक्त गट क यामध्ये 3.5% आरक्षण आहे आणि यामध्ये धनगर समाजाचं म्हणणं आहे की धनगर आणि या ठिकाणी आपण पाहतो की धनगड हा एकच आहे, फक्त शब्दाचा थोडासा इंग्लिश मध्ये लिहिल्यामुळे जो अपभ्रंश झालेला आहे तो मुद्दा आहे असं म्हणणं आहे का तर धनगड ही जात महाराष्ट्रात अस्तित्वात नाही असं धनगर समाजाचं मत आहे। आता नेमकी जात अस्तित्वात आहे का नाही, नेमका काय प्रकार आहे हे सगळंच आपण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। का तर एखादी कम्युनिटी आदिवासी आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार कलम 342 नुसार या ठिकाणी राज्यपालाची शिफारस राष्ट्रपतीपर्यंत जाते आणि त्यानुसार ती कम्युनिटी या ठिकाणी आदिवासी कम्युनिटी आहे का नाही ते तिथं ठरलं जात असतं। तर याच्यासाठी 342 आर्टिकल हे मुख्य आर्टिकल म्हणून आपण ओळखत असतो। जर आपण विचार केला तर धनगर समाजाची पार्श्वभूमी काय आहे, एकंदरीत जर धनगर समाजाचा पूर्ण इतिहास आपण पाहायचा झाला तर चंद्रगुप्त मौर्य जे भारतामध्ये पहिलं एक राज्य अखंड भारत तयार केलेले होते ते चंद्रगुप्त मौर्य स्वतः या ठिकाणी गुराखी मेंढपाळ होते, अर्थात त्यांचा ओरिजिन हे धनगर मानलं जातं। त्यानंतर हरिहर असेल, बुक्का असेल की जे विजयनगरचे सम्राट होते ते सुद्धा धनगर होते। त्यानंतर सातवाहन जे होते ज्यांनी भारतात सगळ्यात जास्त काळ 460 वर्ष सत्ता या ठिकाणी केलेली होती ते सातवाहन हे धनगर वर्गातूनच होते असे मानलं जातं। त्यानंतर विठ्ठल या ठिकाणी, त्यानंतर खंडोबा असतील, ज्योतिबा असतील हे जे देवदेवता आहेत हे सुद्धा धनगर होते असं देखील पुराणामध्ये म्हटलेलं आहे। त्यानंतर भारतातील रिसेंट आधुनिक भारतामध्ये मल्हारराव होळकर ज्यांच्या नावानं उत्तर भारत दरदर कापायचा ते सुद्धा धनगर समाजातून होते। ज्या पहिल्या सशक्त राजकारणी म्हणून ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला त्या अहिल्याबाई होळकर धनगर होत्या। त्यानंतर अपराजित यशवंतराव होळकर ज्याचा पराभव आर्थर वेलस्ली सुद्धा करू शकलेले नाहीत असे यशवंतराव होळकर, अपराजित यशवंतराव होळकर म्हणून ओळखले जाते, ते सुद्धा धनगर समाजातून येतात। त्यानंतर जाती प्रथेच्या विरोधात ज्यांनी पहिल्यांदा आवाज उठवला होता तुकोजी होळकर या ठिकाणी यशवंतरावांचे बंधू हे सुद्धा धनगर समाजातून आहेत। त्यानंतर या ठिकाणी बाळू मामा आहेत, 50 वर्ष आमदार राहिलेले गणपतराव देशमुख आहेत, संत कनकदास आहेत, हे धनगर समाजातून आहे। त्याच्यामुळं धनगर समाजाचा ऐतिहासिक बॅकग्राऊंड प्रचंड मोठा आहे, हा विषय इथं लक्षात ठेवा। त्यानंतर जर पुढचा आपण मुद्दा पाहायचा झाला की धनगर शब्द नेमकं काय आहे तर धनगर हा देनू शब्दापासून तयार झालेला शब्द आहे। अर्थात या ठिकाणी देनुगर म्हणजे गायी चारणारा, अर्थात काय राज्यामध्ये धनगरांना गडरिया असं देखील म्हटलं जातं, जसं की उत्तरेकडे आपण पाहतो गडरिया, पाल, निकर, बहोल हे धनगर समाजातून आहेत। तर उत्तर प्रदेश मधले जे धनगर आहेत या ठिकाणी ते एसटी समुदायात आहेत आणि इतर राज्यात हे धनगर ओबीसी समुदायामध्ये आहेत, हा मुद्दा लक्षात ठेवा। आणि महाराष्ट्रामध्ये भटक्या जमातीमध्ये धनगरांचा समावेश होतो। आता पुराण कथेनुसार जर आपण पाहायचं झालं तर धनगर समाजाबद्दल जर एकंदरीत जर पाहायचं झाला तर या ठिकाणी आपण मुद्दा सांगू शकतो की उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी ज्या एसटी वर्गामध्ये धनगर आहेत तिथंच फक्त समावेश धनगरांचा आहे, परंतु पाल, गडरिया, बघेल ह्या ज्या आहेत धनगर जाती, इतर जाती त्यांचा समावेश ओबीसी मध्ये आहे। आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहायचं झालं तर धनगरांच्या म्हणजे प्रचंड मोठ्या पोट जाती धनगरांच्या आहेत, जसं की इथं आपण नाव सांगू शकतो आहिरे आहे, डांगे आहे, गटरी, हंडे, तेलकर, हटकर, शेगर, सागर,
फुटेकर, तेलंगी, तेलारी, कोकणी धनगर, कानडी, वराडी धनगर, जांडे, झेंडे, कुमार, माहुरी, लाडसे, सनगर, धनवर, गडरिया, गडरी, गंडे धनगर, डोंगरी धनगर हे धनगरांच्या इतर पोट जाती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सर्वांचा समावेश आपण पाहतो NTC मध्ये आहे। आता धनगरांना आदिवासी मानता येतं का? तर आदिवासी का ठरवण्याचा अधिकार संपूर्ण राष्ट्रपतींना आहे कलम 342 नुसार, परंतु आदिवासी कुणाला म्हणायचं ह्याची भारतामध्ये एक आदर्श अशी व्याख्या या ठिकाणी करण्यात आलेली होती। DN मुजुमदार काय सांगतात की आदिवासी म्हणजे अशा कुटुंबाचा समुच्चय व गट आहे की या ठिकाणी त्यांच्याकडे या ठिकाणी आपण पाहतो समान भूमी प्रदेश, म्हणजे एक समान भूमीवरती ते राहतात, तर त्यांचा एक एरिया बनलेला असतो की इथं फक्त आपल्याच कम्युनिटीची लोक राहणार, त्यांची बोली भाषा सेम असते, त्यांचा सांस्कृतिक या ठिकाणी जे कल्चर आहे ते म्हणजे सेमच असतं। आणि यामध्ये आपण पाहतो की एखाद्या विशिष्ट रूढीचं किंवा परंपरेचं पालन तो वर्ग बऱ्याच काळापासून त्या भागात करतो, बरोबर आहे। आज आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये धनगर समाज बघितला तर एका विस्तृत प्रदेशावरती त्यांचं स्वतंत्र अस्तित्व आहे, तसंच त्यांची स्वतंत्र एक संस्कृती आज इथे जोपासतात, गजी ढोल वगैरे आहेत, धनगरी ओव्या वगैरे आहेत। तर या ठिकाणी जे आदिवासी समुदायासाठी जो मेन विषय येतो की एक स्वतंत्र असं स्वतःचं कल्चर जपलं जातं बघा। इतर जातीमध्ये असं कल्चर नाही, जसं की माळी समाजात विशेष असं काही कल्चर नाही, मराठा समाजामध्ये त्यांचं स्वतःच असं कोणाचं बाकीच्यांचं कल्चर नाही, पण इतरांमध्ये धनगरांचं स्वतःचे कल्चर येतं, बरोबर आहे ना। आता हे मी माझं ओपिनियन सांगितलेलं आहे, हे ND मुजुमदार यांनी केलेली ती व्याख्या आहे। आता ह्यामध्ये आपण पाहतो की नागर संस्कृतीपासून जे अलिप्त आहेत, दूर आहेत, जंगलामध्ये आहेत, डोंगराळ प्रदेशात आहेत, अशा समाजाला या ठिकाणी आदिवासी म्हटलं जातं, म्हणजे शहरापासून दूर। आता धनगर समाजात इथं घोळ आहे की काय वर्ग अतिशय सुशिक्षित आहे, एज्युकेटेड आहे, आणि काय वर्ग या ठिकाणी समाजापासून दूर भटकं जीवन जगणारा सुद्धा हा मोठ्या प्रमाणात वर्ग आपल्याला इथं पाहायला मिळतो। आता त्यानंतर जर आपण पाहायला झालं की या सगळ्या गोष्टीमुळे धनगर समाज आदिवासी ठरू शकतो का 342 नुसार, तर इथं जर आपण पाहायचं झालं की आदिवासी ठरवण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया आपण पाहिली जाते की पहिल्यांदा या प्रक्रियेला आपण पाहतो कोणतंही राज्य असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, त्या ठिकाणी प्रथम त्या राज्यपाल तो समाज या ठिकाणी अनुसूचित जमाती आहे असं डिक्लेअर करतो आणि ते लिहून राष्ट्रपतीला पाठवतो, आणि मग राष्ट्रपती त्या समाजाला आदिवासी समुदायामध्ये नोंद करतात, असं कलम 342 मध्ये सांगितलेलं आहे। म्हणजे पहिली प्रक्रिया राज्यपालाची, पण राज्यपालांनी डोक्यात काय ठेवायचं असतं की कुठला वर्ग धनगर ते आपला आदिवासी असेल, ST असेल, तर त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं असतं की एखादं ते या ठिकाणी त्यांचं वैशिष्ट्य चिन्ह काय आहे का, बरोबर आहे, एक वैशिष्ट्य चिन्ह असतं एखाद्या समुदायाचं विशिष्ट आहे का। त्यानंतर स्पष्टपणे भौगोलिक दृष्ट्या ते इतरांपेक्षा वेगळे दिसतायत का, बरोबर आहे, स्पष्टपणे वेगळे दिसतायत का, जसं भिल्ल आहेत, कोळी आहेत, स्पष्टपणे ते आपल्याला वेगळे दिसतात असं काय आहे का। त्यानंतर भौगोलिक दृष्टीचा एकीकपणा आहे का त्यांच्यात, की ठराविक त्याच एरियामध्ये त्या समुदायाचं अस्तित्व असणं, त्याला भौगोलिक दृष्ट्या एकीकपणा आपण म्हणतो। त्यानंतर मुख्य समुदायापासून त्यांचा बुजरेपणा आहे का, का तर इतर शहरी भागामध्ये त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही, तिथे गेला बुजल्यासारखं होते असं आहे का, आणि आर्थिक दृष्ट्या तो किती मागासलेला आहे, ह्या गोष्टी राज्यपालाला एक कमिटी नियुक्त करून चेक करावं लागतात आणि यावरती ठरवता येतं तो समाज ST वर्गात आहे का। आता ह्या ठिकाणी आपण पाहतो की ह्या ज्या व्याख्या आहेत ह्या व्याख्या बऱ्याच ठिकाणी अशाच तयार झालेल्या आहेत। आता सर्वसाधारणतः आपण पाहायचं झालं तर एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जी चर्चा आहे की टोटल 47 जमाती ह्या आदिवासी जमाती आहेत, किती 47 जमाती आदिवासी जमाती आहेत, आणि 47 मध्ये 36वा नंबर जो असणारी
ज्याला आपण ओरान अर्थात दांगड, काय ओरान अर्थात दांगड ही जमात ही धनगरच आहे असं कुणाचं मत आहे? धनगर नेत्यांचं मत आहे की दांगड जमात म्हणजे धनगर आहे, फक्त इथं लिहायचं चुकलंय, स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे। हे 1900 साधारणतः आपण पाहतो की 76च्या ऍक्ट नुसार ठरलेलं होतं। कधीच्या? 76च्या ऍक्ट नुसार ह्या 47 जाती महाराष्ट्रात एसटी वर्गात असणार आहेत। आता ह्याच्यावरनं तो वाद चालू आहे। आता या वादावरती आपण बोलूयात की नेमका मॅटर काय आहे। जर आपण पाहतो की इंग्रजीत र चा उल्लेख ड होतो आणि त्याच्यामुळे धनगरचं दांगड झालं असं काय जणांचं म्हणणं आहे। धनगरचं काय झालं? दांगड झालं असं काय जणांचं मत आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर धनगड एकंदरीत उत्तर प्रदेशामध्ये आपण पाहिलं की आपण एसटी वर्गात तो वर्ग येतोय पाहिलेला आहे। परंतु एक मुद्दा तुम्हाला सांगतो की 2016 साली छत्तीसगडमध्ये दांगड समाज आहे आणि त्या वर्गाला छत्तीसगडनं एसटी कॅटेगरीत टाकलेला आहे आणि त्या वर्गाचा धनगरांचा काही संबंध नाही असं या ठिकाणी आपण पाहतो की बोलण्यात येत आहे। बरोबर आहे की छत्तीसगडमध्ये हा दांगड समाज आहे आणि तो दांगड समाज आहेच, तो धनगर नाही असं या ठिकाणी त्यावेळेस कोर्टाचाही निर्णय तसाच होता। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर ह्या आपण पाहतो की त्याच्यासाठी केंद्र सरकारकडे अहवाल वगैरे पाठवण्याची प्रक्रिया आहे। या प्रक्रियेत दुरुस्ती करा आणि ते असं त्यांचं म्हणणं आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर दांगड आणि धनगर ह्यामध्ये एकंदरीत जर मुद्दा आपण पाहायचा झाला तर सर्वसाधारणतः एकंदरीत 2016 नंतर ज्या बऱ्याच जमाती येत्या त्यांना या ठिकाणी आपण पाहतो की आदिवासी क्षेत्रामध्ये घेतलं, जसं आसामनं बोरो, छत्तीसगडनं बुनिया, त्याच्याबरोबर दांगड यांना आदिवासी समाजामध्ये घेतलं, म्हणजे इतर समाज त्यामध्ये ऍड करता येतो 342 हे सत्य आहे। पण आता धनगर म्हणून तिथं वर या ठिकाणी आदिवासी समाजात घ्यायचं का दांगड म्हणून घ्यायचं हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर इथे एक सरळ आपल्याला असं दिसतं की धनगर आंदोलकाचा नेमका हाच आग्रह आहे की महाराष्ट्राच्या राज्यपालाने आदेश काढावा जेणेकरून धनगर समाजाचा अनुसूचित जातीत समावेश होईल आणि केंद्राकडे जाण्याच्या संसदेत कायदा करण्याची आवश्यकता नाही अशी धनगर आंदोलकाची भूमिका आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्हीच दांगड आहोत, आम्हीच धनगर आहोत आणि आम्ही एकच आहे। आणि आता काल परवा आपण पाहतो की 6 दाखले मुख्यमंत्र्यांनी दांगड समाजाचे औरंगाबाद आणि जालन्याचे रद्द केले का तर त्यांचं म्हणणं आहे की दांगड म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात कुठलाच वर्ग नाही आणि धनगर समाजाच्या नेत्याची सुद्धा हीच भूमिका आहे, अजूनही हीच भूमिका आहे। मग तिथं 342 मध्ये दुरुस्ती करायची गरज राहणार नाही, फक्त राज्यपालांना काय करायचंय? दांगड म्हणजेच धनगर आहेत असं आंदोलकाचं मत आहे। आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षण यामध्ये बराच मोठा फरक आहे तुम्हाला सांगतो का तर मराठा आरक्षण जे आहे हे राजकीय आणि इतर सर्व भागासाठी मागणी आहे की आम्हाला या ठिकाणी काय करा की आरक्षण द्या। पण धनगर आरक्षणाचं म्हणणं असं आहे आम्हाला शिक्षण, नोकरी आणि राजकीय यामध्ये आरक्षण मिळायला पाहिजे का तर आम्हीच दांगड आहोत असं हे मत आहे। या आंदोलनामध्ये हा एक बेसिक फरक आहे। आता काय आहे की धनगर दांगड किंवा आदिवासी का बनू शकत नाहीत तर या ठिकाणी काय संस्थेचे नकारात्मक अहवाल आहेत। पहिला मुद्दा राजकीय इच्छाशक्ती। या ठिकाणी आपण पाहतो की पहिला विषय की धनगर समाज महाराष्ट्रात 1 ते 1.5 कोटीच्या पुढे आहेत, जास्तच असेल आणि त्याचा जर समावेश एसटी वर्गात केला तर खऱ्या अर्थानं एसटी वर्गामध्ये कॉम्पिटिशन प्रचंड वाढेल आणि त्याचा जो लाभ आहे तो लाभ प्रॉपर लेवलला एसटीला मिळणार नाही आणि म्हणून एसटी कॅटेगरीची नाराजगी ओढवून घ्यायला कोणताही राजकारणी तयार असू शकत नाही धनगरांचा समावेश करून।
त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स ज्याला टीस आपण पाहतो की त्यांनी सांगितलं की त्यांचा जो सर्वे होता 2018 मध्ये या ठिकाणी गव्हर्नमेंटने नेमलेलं ही कमिटी होती आणि त्या कमिटीचं म्हणणं काय आलं बघा, धनगर समाजातील काही लोक अजून पण भटके जीवन जगतायत, दुर्गम भागात राहतायत, कष्ट हे त्यांच्या आयुष्याची ओळख झालेली आहे, परंतु या ठिकाणी बरेचसे धनगर समाज आज चांगल्या प्रकारचं उच्च आयुष्य जगत आहे आणि त्याच्यामुळं एसटी कॅटेगरीमध्ये त्यांचा समावेश सध्या होऊ शकत नाही. हे 2018 नेमलेल्या समितीचं म्हणणं आहे आणि त्या समितीचं म्हणणं असं आहे की धनगड हे दांगड नाहीत, दांगड समाज वेगळा आहे आणि धनगर समाज वेगळा आहे असं त्यांचं म्हणणं होतं कोणत्या टीस या संस्थेचं. त्यानंतर आपण पाहतो की दांगड समाजाचं अस्तित्व आहे का, तर 2016 मध्ये काय दांगड दाखले महाराष्ट्रामध्ये मिळालेले होते लोकांना, आता हे 6 दाखले रद्द केले या ठिकाणी का, तर त्यांचं म्हणणं आहे की धनगर दांगड एकच आहे, दांगड वेगळा नाही. परंतु कोर्टानं काय सांगितलं की त्यांचे दाखले अस्तित्वात आहेत, म्हणजे दांगड समाज असेल तर धनगरांना ते मागण्याचा अधिकार असू शकत नाही. आता बघा, एकंदरीत धनगर समाजाशी नाते सांगणाऱ्या कोणत्याही जमातीचा एसटी मध्ये समावेश नाही. म्हणजे जसं की पाल, बघेल, गडरिया या ज्या इतर भागातील धनगर समाजाबरोबर आम्ही एकच आहोत सांगणारे ज्या कम्युनिटी आहेत त्या ऑलरेडीच ओबीसी मध्ये आहेत. फक्त उत्तर प्रदेशमध्ये फक्त एसटी मध्ये त्यांचा समावेश आहे, एवढं एक कारण पुरेसं ठरू शकत नाही. का तर उत्तर प्रदेशमध्ये अतिशय अल्प समाज असल्यामुळं त्यांना आरक्षण द्यायला अडचण आलं नाही, का तर त्यामुळे तिथं काय फारसा फरक पडणार नव्हता. परंतु जिथं बहुसंख्य आहेत, पाल, गडरिया, बघेल जे धनगरांशी नातं सांगतायत ते मोठ्या प्रमाणात समाजात असल्यामुळं तिथं ते ओबीसीतच आहेत असा विषय आहे. त्यामुळं थेट एसटीत समावेश करणं अवघड आहे. त्यानंतर अनुसूचित जमाती आयोगाकडून मान्यतेचा अडथळा, म्हणजे धनगर समाजात जे अनुसूचित जमाती आयोग आहे या ठिकाणी त्यांनी शिक्कामोर्तब करायला पाहिजे की धनगर समाज हे आदिवासी आहेत, परंतु अनुसूचित या ठिकाणी जमाती आयोगाचं म्हणणं असं आहे की धनगर समाजाची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थिती लक्षात घेता या ठिकाणी त्यांना आदिवासी वर्गात एसटी कॅटेगरीत समावेश करणं हे फार अवघड काम आहे, अशक्य काम आहे, किंवा ते एसटी कॅटेगरीच्या इतर लोकांवरती अन्याय करणारं ठरू शकतं असं एक म्हणणं आहे. त्यानंतर न्यायालयीन लढा कठीण आहे की या ठिकाणी जेवढे पुरावे आज धनगर समाजाला आदिवासी बनवण्यासाठी लागणार आहेत तेवढे पुरावे आरक्षण मागणाऱ्या नेत्यांकडे अवेलेबल नाहीत, उपलब्ध नाहीत. त्याच्यामुळे जर समावेश केला तरी हे कोर्टात कितपत टिकू शकतं हे फार मोठा विषय आहे. आणि पुढची या ठिकाणी अडचण म्हणजे एसटी समाजाचा असणारा तीव्र विरोध. आणि म्हणून सरकारनं धनगरांना खुश करण्यासाठी बऱ्याच काय योजना राबवलेल्या आहेत. या ठिकाणी आपण पाहतो 23 जुलै 2019 पासून आपण जर विचार केला तर पूर्ण विधानसभेत एकंदरीत जनतेतून निवडून गेलेले या ठिकाणी गणपतराव देशमुख, त्यानंतर या ठिकाणी धनगर समाजातून जनतेतून निवडून जाणाऱ्या आमदारांची संख्या फार कमी आहे. म्हणून विधान परिषदेवरती काय लोकांना त्यांनी संधी पण दिली. त्याच्याबरोबर आपण पाहतो की एसटी कॅटेगरीसाठी लागू असणाऱ्या 22 योजनेचा लाभ सध्या धनगर समाजाला गव्हर्नमेंट देत आहे, का तर त्याच्यामुळं नाराजगी दूर होऊ शकते. जसं की त्याच्याबरोबर आपण पाहतो म्हणजे शासकीय आश्रमशाळा चालू केल्या, 10वी नंतर स्कॉलरशिप, 12वी नंतर स्कॉलरशिप धनगर समाजासाठी, ह्या गोष्टी केल्या. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी विकास महामंडळाची स्थापना केली. त्याच्याबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर उद्योजकता विकास अशी संस्था काढली जेणेकरून मॅक्सिमम धनगर उद्योजक तयार झाले पाहिजेत. त्यानंतर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर असं नाव देण्यात आलं. त्यानंतर धनगरांसाठी स्वतंत्र घरकुल योजना देखील राबवण्यात आली. असं बरंच काय धनगरांना
खुश करण्यासाठी मुद्दा केलेला आहे। आता ह्या ठिकाणी जर आपण विचार केला की धनगर समाजात या ठिकाणी आपण पाहतो की आरक्षण एसटीत मागण्यापेक्षा एनटी मध्ये आपला कोटा वाढवून घ्यावा असं बऱ्याच अभ्यासिकांचं मत आहे। आणि यामध्ये आताच रिसेंट मध्ये त्यासाठी सुधाकर शिंदे समिती नेमलेली आहे आणि या ठिकाणी या समितीमध्ये आपण पाहतो की काय भूमिका होईल। त्याच्या अगोदरच इलेक्शनच्या तोंडावर म्हणजे 15 सप्टेंबरला या ठिकाणी आपले जे मुख्यमंत्री आहेत एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी अध्यादेश काढला की धनगर हे दांगडच आहेत आणि त्यानंतर काय दाखले पण रद्द केले, परंतु अजून सुधाकर शिंदे समितीचा अहवाल येणं बाकी आहे धनगर दांगड यांच्याबद्दलचा नेमका काय आहे तो। आणि त्यानंतर राज्यपाल आहे, त्यानंतर राष्ट्रपती प्रक्रिया आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा न्यायालयीन लढा आहे। आणि एवढ्या सगळ्या कार्यक्रमातून धनगर समाजाचं आरक्षण ठरणार आहे, बरोबर आहे। अशा प्रकारे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात जी काय माहिती आहे ती माहिती तुम्हाला मी दिलेली आहे। का तर याला तीव्र आक्षेप एसटी वर्गाने घेतलेला आहे की आम्ही फक्त 7% आहे आणि यामध्ये आता आम्हाला इतर कोणी चालणार नाही, बरोबर आहे। आता बघूयात पुढे चालून या विषयाचं नेमकं काय होतंय हे काळाच्या ओघात हळूहळू आपल्या लक्षातच येईल। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की कसा वाटला ते खाली तुम्ही कमेंट करून नक्कीच मला सांगावं। या ठिकाणी मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।